हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर तुम्हाला ह्या ब्लाऊजची जी लिंक आहे कटिंगची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देते। हा जो ब्लाऊज आहे हा प्रिन्सेस कट आहे आणि खूप दिवसापासून मी हा कटिंग करून ठेवलेला होता। तर त्याचं जो आहे कटिंग करून ठेवलेला होता पण स्टिचिंग केलेला नव्हता। तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स देते। संपूर्ण हाच ब्लाऊज आहे, डायरेक्टली आपण ब्लाऊजवरती याचं कटिंग केलेलं आहे आणि तुम्ही डायरेक्टली डेली यूजसाठी तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून स्टिच करू शकता। तर याची कटिंग मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं तो व्हिडिओ बघून तुम्ही हा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा बघू शकता। तर याचा फायनली लुक तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर कशा पद्धतीने आपण जर ज्या मैत्रिणींना कटोरी ब्लाऊज जमत नाही त्या प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो या पद्धतीने स्टिच करू शकता। एकदम सोप्या पद्धतीने डेली यूजसाठी खूप सोपी पद्धत आहे आपली ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची, नक्की ट्राय करा। तर हा बॅक साइड पार्ट आहे, ही बाही आहे, त्याच्यानंतर हे फ्रंट पार्टचे पार्ट आहेत। आता सर्वात पहिले आपण फ्रंट पार्ट जो आहे तो जॉईंट करून घेऊ आणि बाही जी आहे ती अशी डबल फोल्ड करून घेतली बघा, जेणेकरून आपल्याला हात शिलाईचं जे आहे तर ताण राहणार नाही। आणि या पद्धतीने किती इंचाची बाही आहे ती पण आपण चेक करून घेऊ बघा, 4 इंचाची आहे। तर शिवल्यानंतर ही 3.5 इंच होईल। तर अशा पद्धतीने ही आपण घेतलेली आहे कटिंग करून। तर चला फ्रंट पार्ट सर्वात पहिले आपण जोडून घेऊ। तर हे जे दोन पार्ट आहेत हे आपण या पद्धतीने समोर ठेवू। तर इथं आपली हुकलूक पट्टी येणार आहे, इथं जी ही लाईन आहे इथं, त्याच्यानंतर हे पार्ट दोन्ही साईडला लागल्या जाणार आहेत। तर बघा या पद्धतीने एक पार्ट आपण घेऊ आणि एक पार्ट या साईडला ठेवू। तर या पद्धतीने हे पार्ट आपले तयार आहेत। आता हे जॉईंट कसे करायचे ते सांगते। हा जो पार्ट आहे हा तुम्हाला फक्त असा उलटा ठेवायचा बघा, आणि इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे। तर ह्या इथपर्यंत हा पार्ट आपल्याला इथं बसवायचा आहे। तर मग चला, तर आपण पार्ट जोडायला सुरुवात करायची आहे। तर या पद्धतीने आपण जसा आपण आकार घेतलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला हा पार्ट जो आहे वरचा खालच्या पार्टवर ठेवून जॉईंट करायचा आहे। आपल्याला अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपलं इथं पार्ट जो आहे तो फ्रंट पार्ट तयार झालेला आहे। वरतून जी मी टिप मारते तो ऑप्शनल आहे, तुम्हाला मारायची असेल तर मारा, नसेल मारायची तर तुम्ही तिथून जे आपण आतून टिप मारली तिथं तुम्ही डबल टिप मारून घेऊ शकता। त्याच्यानंतर दुसरा पण पार्ट आपण त्याच पद्धतीने जोडायचा आहे बघा, या पद्धतीने जोडत जोडत आपल्याला व्यवस्थित तिथं जॉईंट करून घ्यायचा आहे भाग। या पद्धतीने पुन्हा मी याच्या वरतून एक टिप मारून घेते। तर या पद्धतीने आपल्या इथं फ्रंट पार्ट जो आहे तो या पद्धतीने आपण जॉईंट करून घेतला। त्याच्यानंतर जो बॅक साइड आहे त्याचा मी गळा काढून घेते। तर मी गळा सुद्धा अगोदरच काढून घेतलेला होता। तर या पद्धतीने आपण कट करून घेतला। इथं तुम्ही ही पट्टी जी आहे ती तुम्ही हुकलूक पट्टीसाठी पण वापरू शकता। तर इथं आपण सर्वात पहिलं बॅक साइडचा पार्ट काढून घेणार आहे, म्हणजे जो काही टक्स आहे तो टक्स काढायची पण एक पद्धत आहे। तर ती मी इथं 4.25 इंचाचा टक्स घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि अर्धा इंचाने आपल्याला खालून टक्सचं जे आपण मार्किंग घेतलेलं असतं एक्स्ट्राचं ते आपल्याला इथं व्यवस्थित टक्स मारून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपले टक्स जे आहेत ते मारून झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण इथं बॅक साइड पार्ट जो आहे तो आपण थोडा साईडला ठेवून देऊ। त्याच्यानंतर जी हुकलूक पट्टीसाठी लागणाऱ्या पट्ट्या आहेत त्या आपण इथं घेणार आहोत। तर बघा या पद्धतीने उरलेल्या ब्लाऊज पीसच्या कपड्यामध्ये ह्या अशा पद्धतीने 2 पट्ट्या निघलेल्या होत्या। तर त्या या पद्धतीने आपण एकसारख्या व्यवस्थित करून घेऊ। आता इथं हुकलूक पट्टी लावण्याची मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते। एक पार्ट उलटा घ्यायचा, एक पार्ट सरळ घ्यायचा। तुमची बघा दोन्ही पण उलटे पार्ट जे आहेत ते आतून एकमेकांवर ठेवायचे या पद्धतीने। आता एक पट्टी लावायला सुरुवात करायची, त्याच्यानंतर दुसरा पार्ट घ्यायचा। एक पार्ट आपण उलटा घेतलेला आहे,
तर त्याच पद्धतीने दुसरा पार्ट जो आहे तो आपल्याला सरळ घ्यायचा आहे. जसा मी आता हा उलटा ठेवला, आता आपल्याला हा सरळ ठेवायचा आणि ह्या पद्धतीने पट्टी लावायची. तुमची हुक लूप पट्टी कधीच चुकणार नाही. बटन पट्टी असू द्या किंवा हुक पट्टी असू द्या, या पद्धतीनेच लावायची आहे. तर या पद्धतीने लावल्यानंतर ही झाली आपली आय पट्टी. या पट्टीवरती आपले आय तयार होणार आहेत. त्याच्यानंतर ही हुक पट्टी, हिच्यावरती आपली हुक तयार होणार आहे, म्हणजे हुक लावणार आहे आपण. तर या पद्धतीने आपल्या दोन्ही पण पट्ट्या झालेल्या आहेत. हुक आणि लूप पट्टी दोन्हीही पट्ट्या लावून झालेल्या आहेत आपल्या फ्रंट पार्टच्या. त्याच्यानंतर आपण खालच्या साईडनी जी पट्टी आपल्याला टाकायची आहे ती आपण टाकून घेणार आहे. जसं कमरपट्टी त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्टला पण खालून पट्टी जोडून घ्यायची आहे. अस्तरच्या ब्लाऊजला शक्यतो गरज पडत नाही. काही आपण अस्तरच्या ब्लाऊजांना पण ही पट्टी जोडू शकतो, ज्याच्या त्याच्या चॉईसवर आहे. तर मी कधीही अस्तरच्या ब्लाऊजला खालून पट्टी जोडत नाही, पण साधा ब्लाऊज आहे तर आपल्याला इथं पट्टी ही जोडावीच लागते. तर डेली यूजसाठी तुम्ही या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता. आता पुन्हा एकदा अशी छान असं फोल्ड करून घ्यायचं. बघा या पद्धतीने आपली पट्टी जोडून झाली. तर त्याच पद्धतीने दुसरी पण जोडून घ्यायची आपल्याला. टिप मारून घेतली, खालच्या साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे आपली जिकडून हुक लूप पट्टी लावली आपण ती, आणि या पद्धतीने दाब टिप देऊन पुन्हा एकदा या पद्धतीने टिप मारून घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून वरतून टिप मारून घ्यायची. तर या पद्धतीने आपले दोन्ही पण पार्ट जे आहेत ते व्यवस्थित झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण हे पार्ट जे आहे ते बॅक साईडवर ठेवायच्या आधी आपण कमरपट्टी जोडून घेऊ. आता बॅक साईडला जी मागची गळ्याची पट्टी निघली होती ना, तिचाच मी मध्यभाग कट करून घेतला आणि या पद्धतीने जोडून घेतली. अर्धा इंचाने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे कमरपट्टीला खालच्या साईडनी. एक दाब टिप देऊन घ्यायची आपल्याला त्याच्यावरती. आता याच्या वरतून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा अशी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून ही पट्टी जॉईंट करून द्यायची. तर आपली कमरपट्टी इथं तयार आहे. आता जे आपण फ्रंट पार्ट तयार केले ते आपल्याला शोल्डरवरती शोल्डर ठेवून जॉईंट करायचे. हुक लूप पट्टी आतमध्ये गेली पाहिजे दोन्ही पण पार्टच्या या पद्धतीने, आणि शोल्डर जे आहे ते अर्धा इंचाने जॉईंट करून थोडं तिरकं पण जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं थोडासा जो आहे ना शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने चारही पण पार्ट आपल्याला व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून कुठं खालीवर झालेला भाग आहे तो आपल्याला इथं व्यवस्थित कट करून घ्यायचं. शोल्डर जे आहे नॉर्मल थोडंसं कट केलं मी वरतून, जास्त एक्स्ट्रा झालेलं. आता त्याच्यानंतर आपल्याला जे आहे आपल्याला इथं लावायची आहे पायपिंग. तर मी काठ काढून घेतलेला होता, साधा ब्लाऊज होता म्हणून आपण काठाची पण पायपिंग करत असतो. तर या पद्धतीने काठ लावून आपण इथं पायपिंग जी आहे ती इथं व्यवस्थित आपण जॉईंट करून घ्यायची आहे. सर्वात पहिला काठ जो आहे तो संपूर्ण ब्लाऊजला असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तर काठ जो आहे ना, आपण जो काय पायपिंगची पट्टी आहे काढलेली ती थोडी नॉर्मल खेचायची आहे, जास्त नाही खेचायची, नॉर्मल खेचायची. खालचा पार्ट अजिबात नाही खेचायचा. आता हा पार्ट उलटा करून घेतल्यानंतर जी काय आपली पायपिंगची पट्टी आहे ती बघा तुम्ही या पद्धतीने खालच्या पट्टीवरती आपल्याला अशी फोल्ड करून त्याच्यावरती टाकायची आहे आणि त्याच्यानंतर या पद्धतीने वरतून अशी टिप मारून घ्यायची आहे. एकदम फिनिशिंग सहित तुमची पायपिंग जी आहे ती तयार होईल आणि ही जी सरळ पट्टीची आपण केलेली पायपिंग आहे ती अजिबात उलटणार सुद्धा नाही. आता या पद्धतीने पायपिंग लावून घेतल्यानंतर आपल्याला छान असं तुम्हाला जेवढ्या जाडीचं पाहिजे, बारीक किंवा जाड पायपिंग पाहिजे ती तुम्ही करू शकता, तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे बघा या पद्धतीने. तुम्हाला अजून कोणचे व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. चॅनलवर नवीन असेल कोणी मैत्रिणी तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपली पायपिंग तयार होतीये.
अतिशय सोप्या पद्धतीने ही पायपिंग आहे आणि एकदम आपण साध्या ब्लाऊजमध्ये कधी कधी जे आहे ना तिरक्या पट्ट्या निघत नाही, तर तुम्ही या पद्धतीने सरळ पट्टी जी आहे ती काट वगैरे असतो तर त्याची सुद्धा तुम्ही इथं या पद्धतीने पायपिंग करू शकतात. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर पायपिंग आपली तयार झाली. आता आपल्याला इथं लावायची आहे बाही इथं जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा बाहीचा मधला सेंटर, बाही जी आहे ती फिटिंग साईडला थोडीशी कमी आहे कपडा कमी असल्यामुळं, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा कटिंगचा. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आहे ही. तर त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून त्याच्यानंतर तुम्ही हा स्टिचिंगचा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्ही डेली यूजसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊज, तसे तर आपल्या घरामध्ये भरपूर ब्लाऊज जे आहे साधे पडलेले असतात आणि जर तुमच्याकडं मशीन असेल घरामध्ये तर मग तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो स्टिच करू शकता आणि घरच्या घरी तुमचे ब्लाऊज तुम्ही जे आहे कटिंग करून स्टिच करू शकता आणि स्वतःचे ब्लाऊज घरच्या घरी तुम्ही या पद्धतीने सोप्या पद्धतीने स्टिच करू शकता आणि वापरू शकता डेली यूजसाठी. तर हे ब्लाऊज खरंच आता खूपच छान आहेत, नक्कीच यूज करा. आणि बघा या पद्धतीने आपण इथं बाहीसुद्धा जॉईंट करून घेतली. आता बाहीला मी इथं बॉक्स फिटिंग नाही करत आहे, डायरेक्टली फिटिंग जी आहे ती इथं सरळ टिप मारून घेते आहे. हे बघा या पद्धतीने, जसं मी सांगितलं बाही मोंढ्याच्या साईडला थोडीशी कमी आहे, पण ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती दंडघेर मोंढा एकदम व्यवस्थित आहे बरोबर. फक्त जे आपली शिलाई मार्जिंग असते एक्स्ट्राचा कपडा मी तिथं जॉईंट केलेला नाही आहे, काही अडचण नाही. तिथं जर तुमचा मोंढा आणि दंडघेर व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही इकडे जॉईंट नाही दिला तरी पण चालतो. तर या पद्धतीने फक्त काय असतं की आपल्या ब्लाऊजला एक छान अशी फिनिशिंग यावा आणि काही कस्टमर असे असतात की त्यांना नाही आवडत, त्यामुळे आपल्याला पुढे जॉईंट हे द्यावं लागतं. तर या पद्धतीने माझा ब्लाऊज संपूर्ण स्टिच झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला अजिबात विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.